नमस्कार. ओळखली का मूर्ती? गेल्या एका व्हिडिओमध्ये ही मूर्ती आणि इथलं होणारं बांधकाम मी तुम्हाला दाखवलंच होतं. चला तर तेच बघण्यासाठी आज आम्ही या मंदिराकडे आलो आहोत. इथे जिल्हा परिषदेची शाळेची सुट्टी झाली होती म्हणून इथं मुलींचा खेळ चालू होता आणि आरू म्हणजे मस्त उन्हात बसलेली होती. कारण गावाकडे एवढी थंडी आहे ना बापरे! आम्ही आतमध्ये आल्यावर आम्हाला समजलं की बांधकाम अजून थोडंसं शिल्लक आहे. हाच तो हॉल आहे जे की आमच्या गावाच्या अखंड हरिनाम सप्तासाठी तयार झालेला आहे. आता जेवढा मोठा हॉल आहे ना, पहिले एवढ्याच एवढ्याच मोठ्या जागेमध्ये मंडप असायचा आणि मी तुम्हाला सांगितलंच होतं, की आधी ना मधी संक्रांत कधी असा पाऊस यायचा आणि मंडपाचं मोठं नुकसान करायचा. म्हणूनच तर हा हॉल बांधण्याचा निर्णय घेतला आमच्या साहेबांनी. स्टेजवर तर सगळ्यांच्या मूर्त्या बघितल्या. महाराजांची मूर्ती आहे, गांधीजी आहेत, ज्ञानेश्वर माऊली आहेत आणि सगळ्यात विशेष म्हणजे तथागत गौतम बुद्ध हे सुद्धा आहेत. आता या मूर्त्या सगळ्या स्टेजवर आहेत. याच्यावरून तर तुम्ही अंदाजा लावू शकता, की माझ्या गावामध्ये कशा प्रकारचा समाज आहे. सोना तर आपली मूर्त्या बघून मस्त पाया पडायला लागली आणि हे तुम्ही दरवाजा बघू शकता, की किती मोठा आहे. आणि विशेष म्हणजे या हॉलच्या ज्या भिंती आहेत, भिंती नाही म्हणता येणार, हे कॉलम जे जे काही असेल त्याच्यावर सायंटिस्ट म्हणा किंवा थोर व्यक्ती म्हणा त्यांचे फोटो आणि त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती पण आहे. आता ते काय वाचायला मला वेळ नव्हता. त्याच्यामुळे मी आपलं नुसतं व्हिडिओ घेऊन बाहेर आले. आता एवढा मोठा हॉल आहे. आता याचं बांधकाम जवळ-जवळ सप्ताह येईपर्यंत पूर्णच होईल. चला तर तुम्हाला आवडलं का? आणि तुम्ही आमच्या गावातल्या सप्त्याला नक्की व्हिजिट करा. धन्यवाद.